गुड आफ्टरनून. इयत्ता 8वी बुद्धिमत्ता चाचणी हा विषय आपण पाहतोय आणि यामध्ये आवश्यक असणारे सर्व घटक आपण पाहतोय की जे घटक स्कॉलरशिपची परीक्षा असेल, NMMS ची परीक्षा असेल, MTS ची परीक्षा असेल, मंथनची परीक्षा असेल किंवा इतर ज्या काही त्या पद्धतीच्या परीक्षा असतील, ज्या ज्या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणी हा विषय येईल, त्या त्या ठिकाणी तुम्हाला या लेक्चरचा फायदा होणार आहे. तेव्हा आपण सुरुवात करतोय आपल्या लेक्चरला. आजचं जे लेक्चर आहे त्याचं नाव तुम्हाला साईडला दिसत असेल पहा. आजचं जे लेक्चर आहे त्याचं नाव आहे संख्या भाग 1. आतापर्यंत जे लेक्चर आपण घेतले त्यामध्ये कुठे भाग 1 किंवा भाग 2 असं म्हटलेलं नाहीये. पण डायरेक्टली थोडंफार एक्सप्लेनेशन करायचो आणि प्रश्नांकडे वळायचो. पण आजच्या लेक्चरला मात्र आपल्याला आवश्यकता आहे कारण आज एक्सप्लेनेशन असेल आणि उद्या त्यावरचे प्रश्न असतील. काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत की ज्या आवश्यक आहे माहिती असणं त्याबाबत एक्सप्लेनेशन आज होईल आणि त्यानंतर उद्या त्यावरचे प्रश्न होतील. ठीक आहे, लेट स्टार्ट. मी सुरुवात करतोय. मूळ जो घटक आहे आपला तो आहे वर्गीकरण. 10% गुण म्हणजेच 10 गुण आणि 10 गुणांसाठी 5 प्रश्न, 5 क्वेश्चन्स. अशा प्रकारचा हा घटक आहे आणि यामध्ये एकूण 4 उपघटक येत आहेत. म्हणजे शब्दसंग्रहांवर एक प्रश्न येणार आहे, आकृत्यांवर एक प्रश्न असेल, इंग्रजी वर्णमालेवर एक प्रश्न असेल आणि संख्यांवर एक प्रश्न असेल. आणि एक प्रश्न, 5वा प्रश्न असा असेल की तो यापैकी कुठेही जाऊ शकतो. आणि जर प्रश्न थोडासा हाय लेवलला काढायचा असेल, मुळातच लक्षात घ्या, रेग्युलर शाळेमध्ये आपल्याकडे बघा 3 प्रकारच्या परीक्षा होतात. एक प्रकार असतो पायाभूत, बेसलाईन टेस्ट, की तुम्हाला काय येतंय जुन्या इयत्तेतलं ते अभ्यासणं. दुसरी परीक्षा असते जी शाळेमध्ये रेग्युलर होते, म्हणजे चाचणी, सहामाही, वार्षिक. त्यामुळे तुम्ही त्या इयत्तेत काय शिकलात ते म्हणजेच तुम्हाला पास करण्याची परीक्षा. पण शिष्यवृत्तीची कुठलीही परीक्षा ही तुम्हाला पास करण्यासाठी नाही, तुम्हाला नापास करण्यासाठी असते. आणि त्यामुळे त्या ठिकाणी ट्रिकी क्वेश्चन्स वापरले जातात. सगळ्यांना तर शिष्यवृत्तीसारखं देऊ शकत नाही ना. सगळ्यांनाच पैसे देऊ शकत नाही शिष्यवृत्तीचे. मग काय करायचं? एक मेरिट लावायचं आणि ते हाय लेव्हलचं मेरिट लावण्यासाठी म्हणून मग प्रश्न थोडेसे टफ लेव्हलचे विचारायचे. आणि या ठिकाणी शब्दसंग्रह किंवा आकृत्या यांच्यापेक्षा थोडा जो जास्तीचा टफ विषय येईल ना, टफ अर्थात अवघड नाही बरं का. मी आहे ना शिकवायला, टेन्शन घ्यायचं नाही. अजिबात अवघड नाही. पण थोडा काळजीने ज्याकडे लक्ष दिलं पाहिजे असा विषय आहे तो म्हणजे संख्या. आणि संख्यांचा आज आहे भाग 1. त्यामुळे 5वा प्रश्न जर इथे आला, तर तशी शक्यता आहे. की तो प्रश्न थोडासा टफ लेव्हलला विचारला जाऊ शकतो. मग उद्या आपल्याला ज्या प्रश्नांकडे वळायचं आहे, म्हणजे उदाहरणार्थ असं आपण म्हणूयात, की उद्या जर आपल्या रणांगणात लढाईसाठी उतरायचं असेल, तर त्याची आधी तयारी करायला हवी ना? बरोबर आहे. मग हीच तयारी म्हणजेच आपलं शस्त्र धारदार करून ठेवणं, तयार करणं, ती सगळी तयारी आपण आता आज करणार आहे. उद्या जर आपल्याला फिरायला जायचं असेल, तर आजच्या दिवशी बघा घरामध्ये सगळे ना शर्ट काढा, काय अजून बाकीचे सगळे ड्रेस घ्या, बॅग भरा, अजून काही वस्तू हव्यात त्या घ्या, सगळी तयारी व्यवस्थित करतात. तशा पद्धतीने उद्या आपल्याला ज्या प्रवासाला निघायचं आहे संख्यांच्या प्रश्नांच्या, त्याची पूर्वतयारी आपण आज करणार आहे. ठीक आहे. किती जण आहेत जरा बघू बरं. दुपारच्या वेळेत काय स्थिती? अच्छा 6 जण आहेत. ओके, ओके, ओके. झोपले काय बाकीचे? ठीक आहे, जाऊ दे. जे ऑफलाईन असतील म्हणजे जे आज नसतील 7 जण आहेत. ओके, गुड. जे नाही आहेत, जे नाही येत आता त्यांनी पाहणं मात्र आवश्यक राहणं. कारण उद्या त्यांना असं वाटेल, मैं कौन हूँ और ये सब क्या चल रहा है? नाही का मूव्हीजमध्ये असं स्मृतिभ्रंश झालेले, याददाश्त गई हुई, मैं कौन हूँ, ये सब क्या हो रहा है? तसं काहीतरी उद्या होऊ शकतं. त्यामुळे आजचं लेक्चर फार महत्वाचं आहे. लेट्स स्टार्ट अबाउट वी आर गोइंग विथ पीपीटी. येस. चलो या पीपीटीची पुढची फाईल जी आहे पीडीएफ ती मी ओपन करतोय. पहिल्यांदा पाहूयात संख्या, नैसर्गिक. म्हणजे बघा
ज्यावेळी माणसाने वेगवेगळे ग्रुप करून किंवा गट करून जेव्हा राहायला माणसाने सुरुवात केली, त्यावेळेचा काळ बघा. आजचं लेक्चर जे आहे ते इन्फॉर्मेटिव्ह आहे. आणि त्याच्या मागची कारणं सांगणार आहे, मी स्टोरी सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट येणार हे 100%. ज्यावेळी माकडाचा माणूस होत होता, तेव्हा माणूस काही ऑब्झर्वेशन्स करत होता. म्हणजे उदाहरणार्थ, डोंगरावरून घरंगळत खाली येणारा दगड हा जगातल्या सगळ्या प्राण्यांनी पाहिला, पण या दगडाचं चाक होऊ शकतं ही कल्पना फक्त मानवाच्या डोक्यात आली, म्हणून आज मानव विकसित आहे. बाकीचे प्राणी अजून जंगलातच आहेत. जंगलामध्ये लागलेल्या वणव्यामध्ये ज्यावेळी वेगवेगळे प्राणी होरपळून मरण पावले, त्यानंतर त्यांच्या भाजल्या गेलेल्या मांसाला खाण्यासाठी आजूबाजूचे सगळे प्राणी जगातले गेले. सगळ्यांनी ते मांस खाल्लं. पण भाजल्यानंतर ते जे मांस आहे ते कमी कष्टाने चावलं जाऊ शकतं आणि सोबतच ते जास्त रुचकर आणि चविष्ट लागतं ही कल्पना फक्त मानवाला सुचली. आणि म्हणून मानवाने गारगोटीचे दगड घेऊन आग तयार करायला सुरुवात केली. आवाज आवाज येतो ना व्यवस्थित? माईक हॅलो, एक मिनिट थांबा, मला जरा इकडे येऊ द्यात, नाहीतर सगळंच वाया जायचं आतापर्यंतच. सर सॉरी सर, थोडा उशीर झाला. हो येतो. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही, चालेल. चलो बघा, चालेल ठीक आहे, 9 जण आले. ओके चलो. ही जी कल्पना मानवाला सुचली, हे जे डोकं माणसाने वापरलेलं आहे ना, त्यातच माणसाला अजून एक गोष्ट जाणवली आणि ती कशी येते बघा. एक गोष्ट माणसाला काय कळाली, की जगातल्या वेगवेगळ्या प्राण्यांकडे वेगवेगळी जबरदस्त असं कौशल्य, वेगवेगळी गोष्ट आहे. म्हणजे उदाहरणार्थ वाघ. वाघाने जर का, म्हणजे आपण बघा, आपण अशी छोटीशी मांजर घेतो, कुत्रं घेतो, छोटंसं असतं ना, मोठं झाल्यावर नाही. मोठं कुत्रं असं घेऊन बसायला भीती वाटते. अर्थात सगळ्यांना नाही वाटत. पण ते छोटंसं जवळ घेतल्याच्या नंतर ते छोटंसं जे असतं ना बाळ, ते असं चाटतं बघा आपल्या हाताला, गालाला. छान वाटतं ते छोटी-छोटी, छोटं मांजर, छोटं कुत्रं वगैरे. पण असा जो वाघ असतो ना, वाघ, त्याने जर असं चाटलं तर काय होईल? त्याच्या जिभेवर उलट दिशेने, म्हणजे तुम्हाला थोडं इथे आकृतीद्वारे काढून दाखवतो. ही जर का त्याची जीभ असेल अशी, आणि हे जर का इकडून असं त्याचं तोंड असेल या बाजूने, ठीक आहे, आपण डमी काढलेला आहे, तर असे इथे काटे, काट्यांसारखा असा भाग असतो जिभेवर, उलट दिशेने काटे. त्यामुळे जेवढ्या शरीराच्या भागाला तो लागेल, तो भाग, त्याच्या जिभेचा भाग, तेवढा बॉडीचा जो भाग आहे ना, तो डायरेक्ट कट होऊन त्याच्या तोंडात जाईल. इथे फक्त आपल्याला बाहेर निघणार रक्त दिसेल, स्किन गायब. ही ताकद आहे त्याची. सिंह एक जबरदस्त डरकाळी, अशी एकदा फोडली की सगळे प्राणी सैरावायला धावून जातील. हत्ती, हत्तीच्या पायाखाली आला की डायरेक्ट इस्त्रीच. हा, म्हणजे किती चुरगळलेला प्राणी असो, काही असू द्या, वाकडा तिकडा काही असू द्यात, वरून एकदा हत्तीचा पाय पडला की डायरेक्ट खाली प्लेन इस्त्रीच झाली त्याची, एकदम प्लेन. जिराफ खाण्यासाठी उंचच उंच मान. सगळ्या प्राण्यांकडे काहीतरी वैशिष्ट्य आहे रे. ते कसं एकदम हळू-हळू, हळू-हळू चालते. त्याला कुणी मारू शकतो. पाठ एवढी मजबूत की काही विषयच नाही. दगड उचलून आपटला तरी काही होणार नाही. एवढी जबरदस्त पाठ. त्याच्या आतमध्ये जाऊन लपून बसतो ते. मग हे जे सगळे प्रकार आहेत ना, असे जे सगळे प्रकार आहेत, हे प्रकार असं काहीच माणसाकडे नाही. माणसाकडे हिंस्र प्राण्यांसारख्या नख्या नाहीत. त्याचा घाव घालतील, वार करतील.
आपली नख कुठं अडकली की नख उलट पडतं. आपणच आई ग, जखमा, वेदना, त्रास. नाही, तेवढी ताकद नाही, तेवढी शक्ती नाही. काय करणार काय? मग माणूस ग्रुप करून राहायला लागला, गट करून राहायला लागला. एकी हेच बळ, गट करून राहायला लागला. आणि त्यावेळी मग माणसाने आपले जे सगळे सोबती आहेत इतर, त्या सोबतींच्या सोबत त्याने काही गोष्टी शेअर करायला सुरुवात केली आणि एकत्रित खाद्य मिळवायचं आणि ते शेअर करायचं अशी सुरुवात केली. उदाहरणार्थ, एखाद्या एखाद्या झाडावरून एखादं फळ त्यांनी कट केलं, तर या फळाचे काही भाग मिळाले. हे भाग जर का सगळ्यांमध्ये वाटून घ्यायचे आहेत, तर ते कसे वाटून घेणार? आणि मग त्यांनी काही खुणा सुरू केल्या. अशा. आणि अशा प्रकारच्या ज्या खुणा आहेत, अशा खुणा जुन्या काळातल्या झाडांवर, दगडांवर आपल्याला दिसून येतात. याच खुणांपासून पुढे हे जे निसर्गामध्ये मिळालेले फळ आहेत त्यासाठी म्हणा, किंवा वेगवेगळे जे प्राणी आहेत ते मारून त्यांना खाल्लं जातं, तेव्हा त्यांचे केलेले तुकडे असतील त्यासाठी म्हणा. पण इथून काउंटिंग सुरू झाली, इथून मोजणी सुरू झाली आणि ही मोजणी म्हणजेच निसर्गामध्ये असणाऱ्या संख्यांची मोजणी, निसर्गामध्ये असणाऱ्या वस्तूंची मोजणी. आणि त्यातून तयार झाले कुठे वन, कुठे हा वन तयार झाला, कुठे हा वन तयार झाला, कुठे हा वन तयार झाला. अशा प्रकारे जगाच्या वेगवेगळ्या भागात, ते पहा, इंग्लंड, रोमन, इंडिया, वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने एक हा अंक लिहायला सुरुवात झाली. म्हणजेच निसर्गामध्ये जे आहे ते सगळं सुरू होतं एक पासून आणि मग पुढे 2, 3, 4, 5, डॉट 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 डॉट. क्लिअर? आता पुढे जाऊयात. त्यानंतर पुढची गंमत बघा. पूर्ण संख्या. झालं काय? उदाहरणार्थ असं म्हणूयात आपण, इथे एक हे आहे, एक भांड आहे आणि त्या भांड्यामध्ये स्माइली नाही बरं काही, स्माइलीतला फेस नाहीये. 3 फुलं ठेवलेली आहेत. आणि मग तुम्ही त्यातलं एक फुल काढून टाकलं. 3 मधून एक गेलं. किती राहिले रे? कुठे थांबा तुम्ही? तुम्ही मला आधी बघूया तुमचा. येस. अच्छा, ओके. हा, याला छोटं करावं लागेल नाही का? सांगा, 3 मधून एक गेलं. किती राहिले? बरोबर साई, बरोबर बरोबर. अरे, अमित कसा काय क्लासला इथे? अमित आज वेगळ्या क्लासला जाणार होता ना? ठीक आहे, ठीक आहे. 2 राहिले, बरोबर. त्यानंतर परत तुम्ही एक फुल काढून टाकलं. आता किती राहिले? आता किती राहिले? अच्छा, ओके ओके, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता किती राहिले? एक, बरोबर, सिंगल राहिला. आता बघा, इथून पुढचं वाक्य मी खूप महत्वाचं वापरणार आहे. नीट बघा आता मी काय म्हणतोय ते. मी असं म्हणतोय की नैसर्गिक संख्या म्हणजे जनतेला, लोकांना माहीत असलेल्या संख्यांमध्ये एक पासून सुरुवात झालेली आहे. एक पासून सुरुवात झालेली आहे आणि या टोपलीमधून ते सुद्धा फुल काढून टाकलं. आता काय लिहायचं हा प्रश्नच उभा राहिला. कारण याच्या नंतर इथे काय राहतं, म्हणजे काहीच नाही. याला काहीच उत्तर नाही. त्याला काहीच चिन्ह नाही. त्याला काहीच व्हॅल्यू नाही. येस, पण शून्याचा शोध लागलाच नव्हता तेव्हा. अर्णव, अमित, तेव्हा शून्याचा शोध लागला नव्हता. तेव्हा तर सांगतोय मी साई. ठीक आहे. मग आता बघा, आता बघूयात आपण. येस, ठीक आहे, ओके. आता शून्याचा शोध तर लागलेला नाहीये, याच्यामध्ये तर काहीच नाही. मग हे लिहायचंय हा तर मोठा प्रश्न झाला.
आणि मग त्या काळामध्ये रोम म्हणजे सध्याची जी इटली आहे ना, इटली देश, त्या ठिकाणी खूप प्रसिद्ध असं ते राज्य होतं. विकसित राज्य, जुन्या काळातील महासत्ता. आज कशी अमेरिका आहे, तशी सगळ्यात सुरुवातीच्या काळातली महासत्ता होती रोमन संस्कृती. आणि मग ते म्हणाले, "आम्ही उत्तर देतो. आमच्याकडे हुशार माणसं आहेत" म्हटले. आणि मग त्यांनी संख्या दिल्या. 1, 2, 3. आता 4 एवढे लिहायचे म्हणजे नको, एवढं नको. आपण ह्याला 5 करूयात आणि ह्याला 4 करूयात. हा इथे नको लिहायला. 5 नंतर 6, 7, 8, 9. अरे परत लांबायला लागलो. नको, एवढं नको. याला 10 करूयात, याला अलीकडे 9 करूयात. पुढे 10, 20, 30 आणि याच्या पुढे तुम्हाला 38 लिहायचे असतील तर 35, 36, 37, 38. हा नंबर आहे 38, 38. आणि समजा तुम्हाला गणित असं दिलंय 38 अधिक 33. 10, 20 किंवा 23 धरूयात. 21, 22, 23. कळतंय का रे कुठं कसं बसवायचं? बेरीज कशी करणार यांची? प्रॉब्लेम येतोय लक्षात? तर या सगळ्या कन्फ्युजनमुळे, या सगळ्या घोळामुळे हे लक्षात आलं, की रोमन लोक जे आहेत त्यांच्याकडचे विद्वान या गोष्टीचं उत्तर द्यायला कमी पडतायत. मग त्यांनी आता बघा पुढे 10, 20, 30, 40. अरे खूप लांबायला लागलं. नको. आपण कसं 50 ला आपण एल म्हणूयात आणि त्याच्या आधी मग इकडे मांडूयात 40 आणि मग हा 50. बरं 50, 60, 70, 80, 90. अरे लांबायला लागलं. नको. 100 ला सी म्हणूयात, याला 90 म्हणूयात. बरं 110 ला 100, 110, 120, 130 आणि 140 ला पुन्हा एल आणि हे. काय ती सगळी नुसती गडबड, गडबड, गडबड मांडायचं कसं? सगळं जग त्यामध्ये गडबडून गेलं, गोंधळून गेलं. आणि त्यावेळी भारतामधून आर्यभट्ट, ज्यांच्या नावाने पहिला उपग्रह 1975 साली भारतातून सोडला गेला, ते जे आर्यभट्ट होते, त्यांनी याचं उत्तर दिलं आणि त्यांनी या 1च्या आधी हा 0 घेतला. अर्थ बघा किती सुंदर आहे. एक पूर्ण आकृती आहे आणि मध्ये काहीच नाही. आणि मग याच्या प्रॉपर्टीज तयार केल्या आणि मग त्यांनी 10, 100, 1000 वगैरे वगैरे कसे लिहायचं आणि यांचं कसं कॅल्क्युलेशन करायचं हे त्यांनी सांगितलं. पुढे काही लोकांनी ब्रह्मगुप्त यांनी शून्याचा शोध लावला असंही म्हटलेलं आहे. दोघांच्या नावावरती ते गोष्ट मानली जाते. पण हा 0 आला आणि आधीच्या नैसर्गिक संख्या होत्याच 1, 2, 3, 4, 5, 6 डॉट डॉट डॉट. ठीक आहे. इथे काही अडचण कोणाला? काही बोलायचंय, विचारायचंय, सांगायचंय? येस. चलो काही अडचण नाही असं दिसतंय. आजचं जे लेक्चर आहे ते इन्फॉर्मेटिव्ह आहे बरं का. पण आजचं लेक्चर केलं नाही तर उद्या काहीच कळणार नाही. हे पण लक्षात घ्या. म्हणजे आजचं लेक्चर हे लढाईचं शिक्षण आहे. उद्या रणांगणात उतरायचं. नाहीतर उद्या रणांगणात गेल्यावर अरे तलवारच आणायची विसरली. चला माघारी घरी. असं होईल. ओके, ओके, ओके. छान, छान. गुड, गुड, गुड. चलो काही शंका नाहीये. आपण बोलूयात पुढे. आता हे झालं नैसर्गिक संख्यांचं आणि पूर्ण संख्यांचं. पुढची गंमत, समजा मी तुमच्याकडून प्रत्येक वेळी तुम्हीच कशाला माझ्याकडून घेतल्या पाहिजेत ना. थांबा, तुम्ही मी करण्यापेक्षा आपण एक छान उदाहरण घेऊयात. एका शेतकऱ्याने, एका फार्मरने एका बँकेला 100 रुपयांचं कर्ज दिलं. सर, शेतकऱ्याने तुम्हाला बँकेने शेतकऱ्याला दिलं असं म्हणायचंय का? नाही. मला हेच माहितीये की शेतकऱ्याने बँकेला दिलं. आपल्या देशातला शेतकरी एवढा श्रीमंत झाला पाहिजे की तो बँकेला कर्ज देऊ शकेल.
गणित विचार करूयात ना, तसं आपण करूयात विचार, काय हरकत आहे? विचार करायला कुठे आपल्याला तर पैसे भरावे लागणार विचार करायला. आपण चांगला विचार करूयात. एका शेतकऱ्याने बँकेला कर्ज दिलं. आता बघा, बँकेकडे पैसे किती दिसतायत? ₹100. शेतकऱ्याकडे किती दिसतायत? 0. ॲक्चुअली बँकेकडे स्वतःचे दिसतायत का? स्वतःचे पैसे आहेत का ते? नाही. बँकेकडे स्वतःचे पैसे नाही, जरी नोटा त्यांच्याकडे दिसत असल्या तरी. आणि शेतकऱ्याकडे काही दिसत नसलं, तरी तो खरा मालक आहे ₹100. क्लिअर? म्हणजेच बँकेकडे 100 आहेत, पण ते स्वतःचे नाहीत, ते निगेटिव्ह आहेत. आणि फार्मरकडे पॉझिटिव्ह आहेत, कारण ते स्वतःकडे नसले तरी दुसऱ्याकडे देऊन ठेवले त्यांनी. त्याच्याकडे 0 दिसत असले, तर येणार आहे त्याकडे पॉझिटिव्ह आहेत. ते अशा पद्धतीने आपल्याला दिसून येतात. मग ही गोष्ट मांडायची कशी? तर मग ही गोष्ट मांडण्यासाठी आपण येऊया संख्या रेषेकडे. ओके. तर बघा, नंबर लाईन. ठीक आहे, ते शेप वगैरे काही दिसत नाहीये, जाऊ द्या. समजा ही नंबर लाईन आहे. हा 0, राइट साइडला 1, 2, 3 आणि हा एरो आहे, याचा अर्थ सिंपल आहे. इथून पुढे ही लाईन इन्फिनिटी आहे. असंख्य संख्या, अगणित संख्या आहेत, ज्यांना कुठलाही शेवट नाही. पण या सगळ्या ज्या संख्या आहेत, शून्यापासून उजवीकडच्या, त्या असतील धन संख्या, पॉझिटिव्ह नंबर्स. आणि हे -1, -2, -3 आणि हे सगळे जे मायनस नंबर आहेत, ते सगळे लेफ्ट साइडला आहेत. लक्षात घ्या, मायनस मध्ये लेफ्ट मध्ये जितकी संख्या मोठी म्हणजे 1000, 1,00,000, 1,00,00,000, 10,00,00,000, 99,00,00,000, 99,00,00,000 काही असू द्या. ती जेवढी मायनस असेल तेवढी त्याची व्हॅल्यू छोटी. म्हणजे मायनस मध्ये असणाऱ्या हजारो, लाखो, करोडो, अब्ज, दशअब्ज, खर्व, निखर्व, पद्म, महापद्म काही असू द्यात, त्यापेक्षा शून्याची व्हॅल्यू जास्त आहे. आणि अर्थातच प्लसची व्हॅल्यू त्यापेक्षा जास्त आहे. हे लक्षात घ्या. त्यामुळे पूर्णांक संख्या काढताना काय करण्यात आलं? हा 0, 1, 2, 3, 4 हे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह मध्ये -1, -2, -3 डॉट 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 डॉट. क्लिअर? पूर्णांक संख्या का काढण्यात आल्या आणि कशा काढल्या गेल्या हे तुम्हाला कळालेलं आहे का? तर आम्हीच आता दुसऱ्या क्लासला जातोय, तो बाहेर. ओके, हा ठीक आहे मॅडम, चालेल. येस, ते चित्रकलेचा तास आहे त्याचा. ठीक आहे, चलो, कळाले सगळ्यांना? ओके. ठीक आहे. चलो, काही अडचण नसावी आता कोणाला, असेल तर तुम्ही विचारू शकता मला. आता थोडासा पुढे जातो मी. हे झाले पूर्णांक. आता पुढची गंमत, अपूर्णांक. अरे काय, आता राहायला नको ना, खरं तर निसर्गातलं सगळं झालं, आता वाटलं पूर्ण, पण नाही, तोवर 0 आला, मग पूर्णांक आले. आता गंमत बघा, वेगळा खडू घेतो मी. समजा हा आहे एक पिझ्झा. आवडेल सगळ्यांना पिझ्झा? ओके, आवडणार. हा आहे पिझ्झा. हा एक पिझ्झा आहे. ठीक आहे. आणि तुम्ही यातील जेवढा मी खून करत आहे, जेवढ्या भागाची, तेवढा पिझ्झा तुम्ही खाऊन टाकला. ठीक आहे.
आता मला उत्तर द्यायचंय हा. माझा प्रश्न असा आहे, तुम्ही हा जो पिझ्झा जो आहे तो अजिबात खाल्ला नाही म्हणजे शून्य खाल्ला असं आहे का? तुम्ही शून्य पिझ्झा खाल्लाय का? आहे का असं? अजिबातच खाल्ला नाही, शून्य पिझ्झा खाल्ला तुम्ही, असं आहे का? उत्तर द्या. व्हेरी गुड. नाही, तुम्ही शून्य पिझ्झा नाही खाल्ला, तुम्ही पिझ्झा खाल्लाय. खाल्लाय तुम्ही, बरोबर बरोबर बरोबर, येस, तुम्ही पिझ्झा खाल्लेला आहे. आता दुसरा प्रश्न, तुम्ही अख्खाच्या अख्खा जो पूर्ण पिझ्झा आहे तेवढाच्या तेवढा संपवला का? अख्खा पिझ्झा संपवला का? एकच्या एक संपवला का? द्या उत्तर. नाही, बरोबर 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 अर्णव. येस येस, नाही, पूर्ण पिझ्झा संपवलेला नाही. म्हणजेच तुम्ही ना शून्य पिझ्झा खाल्लाय ना तुम्ही पूर्ण पिझ्झा खाल्लाय. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजेच तुम्ही एवढा पण खाल्ला नाही आणि एवढा पण खाल्ला नाहीये, याचाच अर्थ, पण तुम्ही खाल्लाय, याचाच अर्थ तुम्ही याच्या मध्ये काहीतरी खाल्लेलं आहे. म्हणजे 0 आणि 1 यांच्या मध्ये पण काहीतरी नंबर असले पाहिजे. आणि मग ते नंबर आले. उदाहरणार्थ या पिझ्झाचं पाहिलं तर या पिझ्झाचे 2 भाग केले, त्यापैकी तुम्ही 1 भाग खाल्ला. दुसरं उदाहरण, या पिझ्झाचे तुम्ही 4 भाग केले, त्यापैकी तुम्ही 2 भाग खाल्ले. पुढचं उदाहरण, या पिझ्झाचे तुम्ही 4 भाग केले, त्यापैकी तुम्ही 3 भाग खाल्ले. पुढचं उदाहरण, या पिझ्झाचे तुम्ही 4 भाग केले, त्यापैकी तुम्ही 1च भाग खाल्ला. पुढचं उदाहरण, या पिझ्झाचे तुम्ही 3 भाग केले, त्यापैकी तुम्ही 1च भाग खाल्ला. या पिझ्झाचे तुम्ही 3 भाग केले, त्यापैकी 2 भाग खाल्ले. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही 2 भाग करा, 3 भाग करा, 4 भाग करा किंवा असे किती भाग करा, पण तुम्ही ना अख्खा पिझ्झा संपवताय ना शून्य पिझ्झा संपवताय. तुम्ही करताय काय? तुम्ही त्याच्यामध्ये कुठेतरी आहात. बरोबर? आणि त्यामुळे इथे न्यूमरेटर डिनॉमिनेटर म्हणजे अंश आणि छेद आले. हे पूर्णांक आहेत का? 1 हा पूर्ण आहे, पूर्ण अंक, पूर्णांक असा आहे का? 2 हा पूर्णांक, पूर्णांक असा आहे का? -3 पूर्ण अंक, पूर्णांक पूर्ण आहे का? नाहीयेत. हे अपूर्ण आहे. हे अपूर्ण. त्यामुळे यांना म्हटलं जातं अपूर्ण अंक, अपूर्णांक. क्लिअर? चला, अपूर्णांक कळालं नाही असं कुणी आहे का सांगा बरं? येस येस, ओके. अपूर्णांक समजले सगळ्यांना? समजलं असेल तर हो म्हणा, हो. अपूर्णांक समजले असेल तर हो म्हणा. अर्णव, ओके. साई, ठीक आहे. ओके ओके, अर्णव, रुद्र, एक मिनिट हा. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाही, ठीक ठीक आहे, ठीक आहे, छान, गुड. चलो, आता मी पुढच्या संकल्पनेकडे जातो. हा, आपली काय चाललीये? आपली तयारी चाललीये कशाची? उद्याच्या प्रश्नांसाठीची. उद्याच्या प्रश्नांसाठी एवढी तयारी आवश्यक आहे. लक्षात घ्या, आजचं पूर्ण लेक्चर आपण उद्याच्या
तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला हे सांगितलं होतं की 37 टॉपिक साठी आपले साधारण 40+ लेक्चर होतील. तर कारण हे आहे की काही टॉपिकला तुम्हाला आधी सेपरेट तयारी करावी लागणार आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी त्याच्या सांगाव्या लागणार आहेत. चलो पुढे बघूयात आपण. नेक्स्ट पॉइंट. समसंख्या म्हणजे सगळ्या दोनच्या पाड्यात येणाऱ्या सगळ्या संख्या. म्हणजे या ज्या सगळ्या नैसर्गिक संख्या होत्या त्यातून सगळ्या दोनच्या पाड्यात येणार. म्हणजे आपण घेऊया 2, 4, 6, 8, 10 डॉट 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 असंख्य. आणि सोबत विषम संख्या. विषम संख्यांमध्ये समच्या पाड्यात न येणाऱ्या सगळ्या संख्या आल्या. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये आले 1, 3, 5, 7, 9, 11 डॉट 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 डॉट. ठीक आहे. इंग्रजीमध्ये आपण यांना या नंबर्सला आपण इंग्रजीमध्ये इव्हन, माफ करा, इव्हन आणि ऑड असं म्हणतो. ऑड इव्हन. यस. काही अडचण असेल तर विचारा याच्यामध्ये. पुढे जायचं आपल्याला. सोपी गोष्ट आहे त्यामुळे काही फार वेळ लावला नाही इथे मी. इथे काही अडचण असेल तर येस, अडचण असेल तर विचारून बघा. ठीक आहे, ठीक आहे. चलो. ठीक, काही अडचण नाहीये. चलो नेक्स्ट पॉइंट. ऑड इव्हन झाले, समविषम झाले. त्यानंतरच्या ज्या संख्या आपल्या पाहिजे त्या आहेत मूळ आणि संयुक्त संख्या. जे लक्षात घ्या. आपण काय पाहिलं बघा, मी तुम्हाला एक गंमत दाखवतोय बघा. आपण जे नॅचरल नंबर पाहिले, नैसर्गिक संख्या पाहिल्या, मग वेगळा खडू वापरूयात. किती वेळ त्याच खडून लिहित बसायचं आहे की नाही. हा घेऊयात. आपण जे नैसर्गिक संख्या पाहिल्या, नॅचरल नंबर पाहिले, ते आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. खूपच लिहिलात सरांनी. हरकत नाही. बघा, यामधून ज्या ज्या संख्या इव्हन आहेत, सम आहेत, त्या आपण कट करून टाकूयात. बरोबर. 2, 4, 6, 8, 10, 12, 14 दोनचा पाडा आपण कट केला. आता या ज्या संख्या शिल्लक राहिलेल्या आहेत, यस, ओके. आता ज्या संख्या तुम्हाला शिल्लक राहिल्या दिसत आहेत त्या नैसर्गिक नाहीयेत. तर या आहेत विषम संख्या, ज्या आपण आताच थोड्या वेळापूर्वी पाहिल्या. विषम संख्या. ठीक आहे. या विषम संख्यांमध्ये, यांच्यामध्ये काही नंबर असे आहेत की ज्या नंबरला फक्त आणि फक्त ते नंबर फक्त स्वतःच्याच पाड्यात आहेत. ओके. फक्त स्वतःच्या पाड्यात आहेत ते. त्यांना आपण म्हणतो मूळ संख्या किंवा प्राईम नंबर. आणि त्यामध्ये 1 हा कुठेच येत नाही ना. म्हणजे विषम मध्ये येतो तो, पण ना तो मूळ मध्ये येतो, ना तो संयुक्त मध्ये येतो. 1 च्या नंतर 2 हा एकमेव असा इव्हन नंबर आहे, समसंख्या आहे ती, की जी मूळ मध्ये येते. कारण बाकी सगळ्या ज्या पुढच्या संख्या आहेत त्या 2च्या पाड्यात येतात. ठीक आहे. 3 फक्त स्वतःच्याच पाड्यात. 4 2च्या पाड्यात येते ना. याचा अर्थ 4 पासून पुढच्या सगळ्या समसंख्या ज्या आहेत त्या संयुक्त मध्ये आल्या. 4, 6, 8, 10, 12 डॉट 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 सगळ्या आल्या पुढच्या. क्लिअर.
5 मूळ संख्या, कारण फक्त स्वतःच्या पाड्यात येते 5 एके 5, दुसऱ्या कुठल्याही पाड्यात येत नाही. 6 खाली इथे लिहिली आपण, 7 मूळ संख्या, 8 खाली लिहिलेला आहे संयुक्त मध्ये, 9 अरे 9 इथे नाहीये, पण इथे तर तो पाड्यात येतोय. याचाच अर्थ काही विषम संख्या अशा आहेत की त्या संख्या मूळ नाही तर संयुक्त आहेत. 9, 11 इथे येणार, 13 इथे येणार, 15 नाही, 15 इकडे येणार संयुक्त मध्ये, 17 मूळ मध्ये, 19 मूळ मध्ये, 21 संयुक्त मध्ये, 3 7 21, 7 21, 23 मूळ मध्ये, 25 संयुक्त मध्ये. काही अडचण असेल तर विचारा मूळ आणि संयुक्त या संकल्पनेमध्ये. येस, विचारा. आपल्या बुद्धीला धार लावायचं काम आपण आज करतोय संख्या भाग 1 मध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काही अडचण नाही. 10 जण आहेत आज. ठीक आहे. तो नेक्स्ट. आता मी पुढच्या संख्यांकडे जातो, पुढच्या प्रकारांकडे. प्राईम झाले, हे कंपोजिट नंबर, संयुक्त म्हणजेच कंपोजिट नंबर. काहींना मराठीची अगदीच अडचण असेल तर त्यासाठी म्हणून आपण ही संख्या, हे शब्द सांगतोय. यानंतर वर्ग आणि घन. माहितीत कन्सेप्ट? वर्ग म्हणजे कोणत्याही संख्येचा वर्ग कोण असतो, तर त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे म्हणजेच त्या संख्येचा वर्ग. उदाहरणार्थ 1 चा वर्ग 1 गुणिले 1 बरोबर 1. 2 चा वर्ग 2 गुणिले 2 बरोबर 4. 3 चा वर्ग 3 त्रिक 9, 4 चा वर्ग 4 चोक 16, 5 चा वर्ग 5 5 25. अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या संख्या घेत जायचं. 30 चा वर्ग 900. हे सगळंच्या सगळं तुमच्या पेपरच्या मागच्या पानावर लिहिलेलं असलं पाहिजे. आणि उद्या जेव्हा लेक्चरला बसाल तेव्हा ते घेऊन बसायचे, कारण याच्याशिवाय प्रश्न जमणार नाही, हे लक्षात घ्या. घनामध्ये त्याच संख्येने त्याच संख्येला 3 वेळा गुणणे. म्हणजे उदाहरणार्थ 1 चा घन 1 गुणिले 1 गुणिले 1 बरोबर 1. 2 चा घन 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर 2 दुणे 4, 4 दुणे 8. 3 चा घन, हे 6 नाही बरं का, मध्ये गुणाकार आहे, हे लक्षात घ्या. घन 3 चा 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. हे नंबर सगळे तोंडपाठ असायला हवेत. क्लिअर? चलो, वर्ग आणि घनाच्या बाबतीत म्हणजे स्क्वेअर अँड क्यूब. स्क्वेअर अँड क्यूब याच्यामध्ये काही अडचण आहे का ते विचारा. आहे का काही अडचण? एकदम परफेक्ट कळले. ओके, गुड. आज त्यासाठीच मी थांबले. डायरेक्ट गणितांकडे गेलो तर गडबड झाली असते. ठीक आहे, चला, काही अडचण नाही असं दिसून येत आहे. चलो, नेक्स्ट पॉइंट. पुढचा प्रकार आपण पाहूयात. वर्ग झाले, घन झाले, स्क्वेअर झाले, क्यूब झाले. त्रिकोणी संख्या. छान गंमत आहे. त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर ज्या सलग संख्यांमुळे त्रिकोण तयार होतो ती त्रिकोणी संख्या. उदाहरणार्थ पहिल्यांदा घेतली आहे 1 हा छोटासा त्रिकोण, त्याला त्रिकोण म्हणूयात आपण. त्यानंतर बघा, आता समजा तुम्हाला त्रिकोण करायचा असेल, तुम्ही काय करणार बघा, आपण पत्त्याचे बंगले तयार करतात बघा, पत्त्यांचा बंगला, किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ज्या वह्यांची पानं फाडली जातात आपल्या घरातल्या, आणि ज्या वह्या आहेत त्याचे पुठ्ठे ठेवून ते एकावर एक ठेवले जातात.
तुम्ही करता का माहित नाही, आम्ही लहानपणी करायचो. ते असे खाली 4, मग वर 3, मग 2, मग 1 असा तो छान बंगला उभा करायचा मोठाच्या मोठा. जेवढा मोठा होईल तेवढा. तो सारखा पाडायचा. मग तो सारखा उभा राहायचा. अख्खी दुपार त्यातच जायची. तेव्हा कुठे आमच्या लहानपणी मोबाईल नव्हते ना खेळत बसायला, गेम खेळायला. त्यामुळे आम्ही असे खेळ खेळायचो. तर पुढची जी आहे ते बघा 1, 2 आणि 3. हे 3 नंबर घेतले की बघा इथे एक त्रिकोण तयार झाला. खाली 2 आणि वर 3. बरोबर आहे? म्हणजे पुढची जी संख्या आहे ती आली 3. क्लिअर? आता त्याच्या पुढे आता आपण बेसला 3 घेऊयात. 1, 2, 3. त्याच्यावर 1, 2. त्याच्यावर 1. झाला त्रिकोण तयार. हा त्रिकोण किती डॉटचा आहे हा? 1, 2, 3, 4, 5, 6. किती झाले डॉट? 6. पुढचा त्रिकोण 1, 2, 3, 4. 4 चा बेस घेऊयात. 1, 2, 3. 3 वरती 1, 2, 1. 4 आणि 3 7, 8, 9, 10. किती झाले? 10. पुढचा त्रिकोण घेऊयात. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4. 1, 2, 3. 1, 2, 1. 1, 2, 3, 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15. पुढचा घेऊयात. अरे पुढचा म्हणजे लक्षात घ्या ना. हाच भाग याच्यावर आहे. हाच भाग याच्यावर आहे. हाच भाग याच्यावर आहे. म्हणजेच पुढचा त्रिकोण काढायचा असेल तर अख्खा काढत बसण्यापेक्षा तुम्ही इथल्या इथे पण काढू शकता. तरी आपण घेऊयात. 5च्या ऐवजी 6 घेऊयात. 1, 2, 1, 2, 3, 4, 5, 6. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. 21. ज्या संख्यांचा अशा प्रकारे पत्त्यांचा बंगला तयार करता येतो ना, त्रिकोण तयार होतो, त्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात. बरं या सर कसं काय काय संख्या दिली की त्रिकोण काढत बसायचे का? नाही, ऐका. सिंपल. 1 ही त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे. 1 अधिक 2 किती आले रे? 3. ही त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे. 1 अधिक 2 अधिक 3 किती आले रे? 6. 6 त्रिकोणी संख्या आहे. पुढे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. हे 6 आणि हे 4 10. 10 त्रिकोणी संख्या आहे. 10 अधिक 5 15 त्रिकोणी संख्या आहे. 15 अधिक 6 21 त्रिकोणी संख्या आहे. 21 अधिक 7 28 पुढची त्रिकोणी संख्या. 28 अधिक 8 28 अधिक 8 36 पुढची त्रिकोणी संख्या. 36च्या पुढची त्रिकोणी संख्या काय असेल तेवढं फक्त मला सांगा. म्हणजे मला लक्षात येईल तुम्हाला हे समजलंय का. यस. 36च्या पुढे आपण एक एक नंबर ऍड करत चाललोय. आता 8 पर्यंत आलेलो आपण. 36 अधिक 9 करायचे. अरे 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 गडबडले. थांबा. अजून सोपं करूयात आपण. मला वाटलं थोडा स्पीड मध्ये. येस बरोबर रुद्राने बरोबर काढलं 45. बाकी जरा गडबड केली मुलांनी. थांबा. आपण काम करूयात एक. आपण आधी पुसून घेऊया. बरोबर. ठीक. खालचे त्रिकोण तसेच ठेवूयात. वरचा जो भाग आहे तो सगळा पुसून घेऊया. ठीक आहे. आता बघा.
त्रिकोणी संख्या कशा काढायच्या? 1 अधिक 2, 1 अधिक 2 अधिक 3, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7, 1 2 आणि 1 3, हे 3 आणि हे 3 6, 6 आणि हे 4 10, 10 आणि हे 5 15, 15 आणि 6 हे 21, 21 अधिक 7 बरोबर 28, 28 अधिक 8 बरोबर 36, 8च्या नंतर येतो 9, 36 अधिक 9 बरोबर 45, 9च्या नंतर येतात 10, 55, 45 नंतर 55, 55 अधिक 11 बरोबर 77. अशा पद्धतीने हे सगळं पुढे जाणार आहे. आता समजलं का? सांगा. आता समजलंय का? येस येस येस, बरोबर बरोबर. आता बरोबर जमलं. आता उत्तर हा, रुद्रच्या नंतर उत्तर बरोबर यायला लागले. व्हेरी गुड व्हेरी गुड, छान छान छान. येस. चलो, म्हणजे त्रिकोणी संख्या तुम्हाला समजलेल्या आहेत. ही तुमची महत्वाची शस्त्र आहेत. लक्षात घ्या, सम, विषम, मूळ, संयुक्त याच्यावरची उत्तर देणारी भरपूर मुलं असतील. जी मुलं या प्रश्नांना उत्तर देतात ना, ती मेरिटला जातात. ती तर उत्तर द्यावीच लागतील. या प्रश्नांना उत्तर देता येतील तर ती मेरिटला पोहोचता येईल. ठीक आहे. चलो, नेक्स्ट त्रिकोणी संख्या समजलेल्या आहेत. पुढे जाऊयात आपण. पायथागोरसचे त्रिकोण. आता लक्षात घ्या, पायथागोरस नावाचा एक माणूस होता. खूप मोठा, ग्रीक मधला एक खूप मोठा गणिती तज्ञ होऊन गेला. त्याने एक छान डोकं लावले. त्याने काय डोकं लावलंय बघा. त्याने काय केलं, त्याने हा काटकोन त्रिकोण घेतला. ठीक आहे. याला नाव दिलं ए, याला नाव दिलं बी, याला नाव दिलं सी. आणि त्याने असं म्हटलं की ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग बरोबर सी चा वर्ग. म्हणजे तुमचा हा जो एक आहे, हा तुमचा समजा 4 असेल. मी जरा हे करतो. चालेल, ठीक आहे, असू द्या, कुठलाही घेऊयात आपण. हा समजा 5 असेल तर सी काय असेल, तर बघा 4 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग. 4 चा वर्ग 16 अधिक 5 चा वर्ग 25, 6 आणि 5 11, 4ला 1, 1 आणि 1 2 आणि 2 4, 41. म्हणजे सी आहे तुमचा तो 41 असला पाहिजे. आणि असं नसेल तर असा काटकोन त्रिकोण काढता येत नाही. ते जुळतच नाहीत. मग एखादी रेष अशी लांब जाईल, एखादी रेष छोटी राहील, असं काही होऊ शकतं. त्यामुळे पायथागोरसच्या त्रिकुटामध्ये ही गोष्ट महत्वाची आहे, हे सूत्र. ठीक आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर, हे तुमचं सूत्र आहे. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे, हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे. मला वाटतं पॉइंट जे आहेत ते आपले आता झालेले आहेत. हा, याच्यामध्ये अजून एक प्रकार. समजा वेगवेगळ्या संख्या दिल्या आहेत, तर कधी संख्यांची बेरीज असेल, कधी गुणाकार असेल, मध्ये उत्तर असेल, कधी अशा पद्धतीने संख्या दिल्या तर यांची काहीतरी बेरीज करून इथं उत्तर द्यावं लागेल. काहीही डोकं लावतात पेपर काढणारे. त्यांच्या डोक्यात काय चाललंय ते आपल्याला शोधावं लागतं आणि त्याच्यावर आपल्याला उत्तर काढावं लागतं. तर अशा प्रकारे हा भाग झाल्यानंतर उद्या मग तुम्ही प्रश्नाकडे वळणार आहात. गटात न बसणारी संख्या पर्यायातून निवडा. आणि याच्याकडे आपलं उद्याचं लेक्चर आहे ते होणार आहे. आज आपण माहितीपर लेक्चर घेतलेलं आहे, इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर झालेलं आहे. यस. चलो, साधारणपणे 50 मिनिट चाललं होतं सरांची बडबड. बरोबर, कर्णाचा वर्ग बरोबर उंचीचा वर्ग अधिक पायाचा वर्ग. ठीक आहे.
चलो थांबायचं मग आपण. काही बोलायचं, विचारायचे, सांगायचे काही असेल तर आपण 1 मिनिट घेऊयात अजून. नाहीतर 51 मिनिट झाले की मी बंद करतो. येस, काही बोलायचंय, विचारायचंय, सांगायचंय, यू कॅन मेसेज मी. आय एम वेटिंग फॉर यू. नो. ठीक आहे, चालेल. चालेल, मग बाहेर पडायला हरकत नाही. 51 मिनिट झाले की मी बंद करतो. तोपर्यंत तुम्ही बाहेर पडलात तरी चालेल मग. येस, चलो बाय बाय, टाटा. उद्याचं लेक्चर बघूयात आपण 12 किंवा 1 वाजता घेऊयात. मी मेसेज करतो तसा. येस, बाय 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 बाय. सर, तासाला मजा येते. थँक्यू, थँक्यू बेटा. ओके, बाय बाय. चलो, म्हणजे थोडक्यात काहीही शंका नाही. चलो, बाय बाय.